प्रेक्षकांनो, तर स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आमच्याकडे जन्माष्टमी प्लस गोपाळकाला सेलिब्रेट होणार आहे। तर तुम्हाला माहितीच असेल की मी वैष्णवी साक्षी। तर आज आम्ही जन्माष्टमी आणि गोपाळकाला याचं डेकोरेशन आणि याचं सेलिब्रेशन करणार आहे। तर त्याच्याबद्दल आता डेकोरेशन स्टार्ट करणार आहे। तर सगळ्यात पहिले मग आम्ही हॉलमधला सोफा जो आहे तो दुसऱ्या रूममध्ये जाऊन नेऊन ठेवला आणि त्यानंतर मग टीपॉय जो आहे तो तिथे मांडला आणि त्यावर मग आता डेकोरेशनसाठी लागणाऱ्या साहित्य, फॉर एक्झाम्पल आपण जो डेकोरेशन म्हणजे गणपतीसाठी किंवा मग नवरात्रीसाठी वगैरे डेकोरेट करतो ते सगळं काही आम्ही आणलं आणि मग त्यामधून एक एक सामान काढत गेलो। तर मग सायली ताई पण आली होती। सायली ताईला पण डेकोरेशनची खूप जास्त आयडिया आहे आणि तिच्यापासूनच आम्ही शिकत आलो, म्हणजे तिच्यापासूनच आमचं स्टार्ट झालं। त्यानंतर मग आम्ही पहिले टेबल स्वच्छ पुसून घेतला आणि मग सायली ताई आणि साक्षी या सिम्पली दोघीजणी बसल्यात आणि चेक करत होत्या की नेमकं कशा पद्धतीने आपण डेकोरेट करू शकू। आणि मग मी त्यांना बाकी साहित्य जे आहेत ते आणून दिले। फॉर एक्झाम्पल आपण डेकोरेशनसाठी जे यूज करतो, म्हणजे तुम्हाला माळा लागतील फुलांच्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कलरफुल जे आहेत ते कपडे लागतील त्या प्रकारची अशी आणून ठेवली होती। आणि आमच्याकडे डेकोरेशनचं साहित्य काही असं जुनं होतं, त्यामुळे मग आम्ही यावेळी तरी बाहेरून काही आणलेलं नाही। आणि जो व्हाईट जो हा तुम्हाला दिसतोय सिल्कचा तो कापड आहे, शाईन करतो छान, त्यामुळे व्हाईट जो आहे तो खाली परफेक्ट वाटत होता। आणि सायली ताईने पण तेच सांगितलं होतं की हा खाली छान वाटेल। पण आम्ही कॅनोपीचं जे आहे ते आदल्या दिवशीपासूनच रेडी करून ठेवलं होतं, म्हणजे ॲटलिस्ट आम्हाला कॅनोपी यावेळी तरी ठेवायची होती, म्हणून आम्ही जे आहे ते कॅनोपी बांधायची। पण आता तिथे नेमकी बांधायची कशी, कारण तिथे वर कुठे खिळाही नव्हता आणि मग दुसरा बेसही नव्हता। पण सगळ्यात वर फोटो लावलेला होता तो आमचा फॅमिली फोटो। मग आता जर आयडिया लावली, जर आम्ही यावरून जर दोरीने बांधून वगैरे लावला तर, आणि अशा प्रकारे आम्ही तिथून आमचा फॅमिली फोटो जो आहे तो काढून ठेवला। आणि तिथे मग फायनली कॅनोपीसाठी आम्ही तिथनं म्हणजे थोडा जुगाड करून धागा वगैरे बांधून मग तिथून खाली सोडला, जेणेकरून तो तिथे टिकून राहावा। पण मग प्रश्न पडलाच की हा जो कापड आहे जर आपण सिम्पली जर धाग्यावर ठेवला तर राहील का। मग त्यासाठी आम्ही साधारण त्यात बांगडी टाकली आणि मग त्याला एक गाठ मारून घेतली, जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकावा नाही। मग फायनली जे आहे ते आमची कॅनोपी जी आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे दिसत आहे। पण फक्त मग कॅनोपी छान नाही वाटत, त्यामुळे मग थोडं त्याला डेकोरेट पण करायचं होतं। आणि तितक्यात आमचा तशू पण आला होता, जो आम्हाला भरभरून जिकडून तिकडून मदत करत होता, आणि जास्तीची मदतही म्हणायला काही हरकत नाही। मग कॅनोपी फिक्स केल्यानंतर मग आजूबाजूने ते उडत होतं, त्यामुळे मग पिनअप केलं सायली ताई आणि साक्षीने, दोघींनी पिनअप केलं। पण साक्षीला काही एवढं नीट जमत नव्हतं, पण कशा प्रकारे काय होईना त्यांनी ट्राय केलं। आणि मग फायनली आता त्याला जी वर दोरी बांधली होती ती आता ट्रान्सपरंट पण नव्हती, म्हणजे ट्रान्सपरंट इनफॅक्ट दोरी राहतच नाही किंवा ती बारीकही नव्हती, आणि हाय वेटेड होती, त्याच्यामुळे त्याच्यावर दुसऱ्या कुठल्याच वस्तू मावत नव्हत्या। म्हणून मग आम्ही फुलाची माळ घेतली आणि त्याला पूर्ण लपेटलं, जेणेकरून दिसायला नको। आणि चारही बाजूंनी लपेटल्यामुळे ते दोरीचा जो लूक होता तो छान दिसत होता, इनफॅक्ट वेगळं काहीच वाटत नव्हतं। मग पुन्हा तशू मला पुन्हा मदत करत होता, आणि या सगळ्यांमध्ये पिनअप जे केलेलं होतं ते थोडं नाजूक होतं, त्यामुळे आणि त्यानंतर मग घंटी जी होती ती आतमधनं लावायची होती, जेणेकरून मंदिरचा जो आहे थोडा लूक यावा, म्हणून मग मंदिरचा लूक येण्यासाठी घंटी फिक्स केली। आणि मग बाजूनी ज्या आहेत त्या थोड्या म्हणजे अशा डेकोरेटिव्ह अशा माळा ज्या आहेत त्या लावल्या होत्या, म्हणजे माळा इन द सेन्स त्या आम्ही आधीच डेकोरेशनसाठी घेतलेल्या होत्या, जेणेकरून त्याचा लूक चांगला येईल। आणि मग दोन साईडनी दोन अटॅच केल्या। सायली ताईची ही आयडिया होती, खरं तर ही आयडिया जी आहे ती मोस्टली साक्षी आणि सायली ताईची होती, मी फक्त त्यांना आणून द्यायचं काम करत होते, कारण मला बाकीची कामं होती। आणि मग त्यानंतर आता आतमध्ये कृष्णाला नव्हतं बसवायचं, त्याच्यामुळे त्याचा जो झुला आहे किंवा तुम्ही त्याला पाळणा पण म्हणतो, त्याला जे आहे ते फिक्स करायचं होतं, पण त्याआधी त्याला थोडं पुसपास करायचं होतं। आणि मग पुसपास साक्षीने केलं, तोपर्यंत सायली ताईने त्याचा जो फिनिश होता तो लूक जो आहे तो एकदम प्रिटियर बनवला होता। आणि मग बाकी जे आहेत त्या वस्तू त्या पुटअप करायच्या होत्या एक एक करून, सो बाकी जे आहे ते मी उचलून ठेवलं, जे बिनकामाचं सामान होतं। आणि मग साक्षीने जो झुला आहे तो तिथे ठेवला। तर तशू हा गोष्ट सांगत होता की मला फोटो घ्यायचा, आणि ते थोडं रेकॉर्ड झालेलं, पण आम्ही व्हॉइस ओव्हर करत असतो त्यामुळे सगळं बंद केलं। आणि तशू तिथे जाऊ नये म्हणून मग मी त्याला तिथे गुंतवून ठेवलं, आणि बाकीच्या वस्तूंमध्ये गुंतवून ठेवलेल्या असताना चौरंगाला जो आहे तो तोरण बनवला, त्यावर जो आहे तो कापड पुटअप केला, म्हणजे ठेवला, जेणेकरून तो छान दिसायला हवं। मग आतमध्ये मोर आणि कृष्णाची एक मूर्ती होती ती तिथे ठेवली, आणि कृष्णाची मूर्ती वगैरे ठेवल्यानंतर मग फायनली असं काहीतरी दिसत होतं, म्हणजे असं तुम्हाला दिसत आहे तसंच दिसत होतं, पण थोडं अजूनही काहीतरी इनकम्प्लीट वाटत होतं। त्यामुळे मग आतमध्ये जे आहे लाईटिंग लावायचं ठरवलेलं,
आणि मग बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या तुम्हाला दिसतच असेल. मग असा भरीवसा लुक दिसण्यासाठी आणि आणखी थोडं सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी साक्षीने जे छोटे पॉट्स होते ग्रीन ग्रासेसवाले ते ठेवले आजूबाजूने, जेणेकरून आणखी छान लुक यावं. मग या सगळ्यांमध्ये थोडंसं वाटलं होतं की बॅकग्राऊंडला थोडं आणखी डेकोरेट करायचं, पण मग तिथे पुन्हा प्रश्न पडायचा की नेमकं इथे काय लटकवायचं. कारण आपण ज्या माळा वगैरे आहेत त्या लटकवण्यासाठी एक वेगळी खिळ्यांची वगैरे असं ठोकावं लागलं असतं, पण ते भिंतीवर न ठोकूये म्हणून राहू दिलं. मग साक्षीने थोडी पुन्हा ते लिफ्टचा वेल होता तो आणला, त्याच्यामध्ये फुलं वगैरे अटॅच केलेली होती, आपण काढू पण शकतो. तो आतमध्ये टाकायचा प्रयत्न होता, कारण आम्हाला असं वाटलं की खूप मोकळं वाटत आहे तर ॲड करून पाहूयात. पण झालं असं की ते मागणं ॲड करताना खूप जास्त भरून दिसत होतं, म्हणजे एकदमच अचानक असं गडबडल्यासारखं. म्हणून मग आम्ही ते वापस रिमूव्ह केलं, कारण मग ते जेव्हा फुगत होतं आणि ते वेगळंच एक शेप दिसत होता बाजूनं, आणि तो कॅनोपीचा शेप नसल्यामुळे मग आम्ही ते काढून टाकलं, कारण खूप ओव्हर पण नाही हवं होतं. मग साक्षीने तिथे मातीची गाय ठेवली आणून, आणि पुन्हा काही अशा वस्तू ठेवल्या ज्या छान दिसतील उठून. आणि अशा ठेवल्यानंतर आणखीनच उठून दिसत होतं ते म्हणजे पूर्ण जी कॅनोपी आम्ही कृष्णासाठी जन्माष्टमीसाठी बनवली होती ती. आणि मग बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या उचलवाचल करून ठेवल्या, कारण अगदी सायंकाळची वेळ होत होती आणि जन्माष्टमी मनवायची होती, त्यामुळे मात्र आता सगळ्या वस्तू उचलून ठेवल्या. आणि हा होता असा फायनल लुक, म्हणजे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला सगळं कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि या सगळ्या मूर्त्यांमध्ये तुम्हाला, म्हणजे या सगळ्या शोकेसमधून तुम्हाला नेमकं काय आवडलं. आणि आमचा जो कृष्ण आहे त्याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि अशाच आमच्या ब्लॉगसाठी तुम्ही लगेचच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन डेकोरेशन्सच्या आयडियाज, त्याचप्रमाणे असेच आमचे काही ब्लॉग्स मिळतील जे तुम्हाला असं वाटेल की नाही आपल्याशी रिलेट करतात. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या आणि या सगळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.